नमस्कार मित्रांनो, आज आपण बघणार आहोत प्रत्येकाच्या घरी हा प्रॉब्लेम आहेच की चाव्याला प्रेशर येत नाही. आणि ज्यांनी नवीन काम केलं आहे आणि 10-12 दिवस झाले आणि त्यांच्या चाव्याला प्रेशर येत नाही, काय कारण आहे ह्याचं, कशामुळे प्रेशर येत नाही हे तुम्ही नक्की शेवटपर्यंत बघा, तुम्हाला पूर्ण माहिती देतो. बघा मित्रांनो, पहिल्यांदा मी तुम्हाला माहिती सांगतो. जे नवीन घरात राहायला गेलेत आणि त्यांच्या घरी हा प्रॉब्लेम आलेला आहे, तर प्रॉब्लेम येण्याचं कारण सरळ सांगतो की तुमची जी टाकी फिटिंग आहे, टाकी फिटिंग तुम्ही चाव्या बसवून टाकी फिटिंग केली, त्यामुळे तुम्हाला प्रेशर येत. याचं काय कारण आहे तुम्हाला सांगतो. टाकी फिटिंग केल्यामुळे तुमच्या चाव्याला का प्रेशर येत नाही, कारण का जी टाकी फिटिंग करतो आपण तेव्हा जे पाईपीचा बारीक बारीक बर असतो बघा, ह्या पाईपीला बघा, त्याचे कडला जे बारीक बारीक बर आहेत ना, ते बर जे आहेत ते पाण्याद्वारे ह्या पाईपीतनं त्या चाव्यामध्ये स्पिंडरमध्ये जाऊन अडकते, त्यामुळे त्या चावीला प्रेशर येत नाही. आणि तुम्ही प्रत्येक दुकानदाराला जाऊन म्हणत असाल, प्रत्येक महिन्यापेक्षा जिथून चाव्या घेतल्या तिथं जाऊन म्हणत असाल की तुमच्या चाव्याला प्रेशर येत नाही. चाव्याला प्रेशर न येण्याचं कारण हे आहे की तुमच्या चाव्यामध्ये बर अडकलेलं आहे. ते एकदा प्लंबरकडून किंवा टेक्निशियनकडून ते पूर्ण तुम्ही क्लीन करून घ्या, नंतर यूज करा, जेणेकरून तुम्हाला कमीत कमी 5-7 वर्ष प्रॉब्लेम येणार नाही. आणि चाव्या जर तुम्ही लोकल टाकला असतील तर तुम्हाला काय वर्षाला काय 6 महिन्याला देखील प्रॉब्लेम येणार तुम्हाला. जर ब्रँडेड टाकला असेल तर कमीत कमी तुम्हाला 5-7 वर्ष तर लिकीचा देखील प्रॉब्लेम येणार नाही. लोकल टाकला तर सारखा मेंटेनन्स राहणार. आता राहिला विषय, ज्यांनी चाव्या बसवले नसतील तर त्यांनी ही काळजी घ्या, जेणेकरून तुम्हाला 4-5 वर्ष तर चावीकडे बघता येणार नाही. तर पहिल्यांदा काय करायचं, टाकी पूर्ण भरून घ्यायची. हे जे थ्रेड प्लग आहेत बघा, प्रत्येक बाथरूममध्ये थ्रेड प्लग लावलेले गेलेत. हे थ्रेड प्लग आहेत ते हातानं खोलायचं, हातानं खोलून वरचा कॉक आहे टाकी भरून कॉक चालू करायचा. प्रत्येक पॉईंटमधनं पाणी सोडायचं. जे बारके पाईपे बर आहेत ते त्या पाईपेतून पाण्याद्वारे बाहेर येतात. आणि नंतर तुम्ही चावी फिटिंग करून घ्या. कमीत कमी 5 ते 6 वर्ष तुम्हाला प्रेशरचा तर प्रॉब्लेम येणार नाही. आणि जर तुम्ही लोकल टाकला असेल तर लोकलला प्रेशर कमीच येणार. तुम्ही चांगल्या कंपनीचं टाकलं तर काय प्रेशर येत नाही. आणि त्यातल्या त्यात तुम्ही पवनाची स्पिंडलचा टाका, कोणताही नळ असू द्या, मिक्सर असो, शावर आपला काय त्यातला स्पिंडल नसते, शावर म्हणा, परत बेसिनचा नळ म्हणा, किचनचा नळ म्हणा, टाकलं तर पवनाची स्पिंडल टाका, जेणेकरून तुम्हाला प्रेशरची अजिबात अडचण येणार नाही. धन्यवाद.